केवळ आम्ही म्हणत नाही तर हा आमचा निश्चय आहे, त्यामुळे आमची समजूत काढू नका. भवानीबाई, असं बोलू नये हो. आम्ही मेळ्यात बसणार नाही नाही नाही. भवानी बाळ, शहाणे आहात ना तुम्ही? नाही. भवानीबाई, आमचं ऐका ना जरा. आम्ही ऐकूनच घेणार नाही. असा हट्ट करू नये अहो. आम्ही हट्ट कुठे करतोय, फक्त आमच्या आबासाहेबांची वाट पाहतोय. हवं पर तुमचा आबासाहेब आता नाही येऊ शकत ना, म्हणून. ते तर लग्नभर आलेत कुठे, पण आता त्यांना यावंच लागेल. त्यांना त्यांचं वचन पाळावंच लागेल. भवानी बाळ आमचं हुशार आहे. असा हट्ट करू नये. पै पाहुण्यात ते बरं दिसतं का? आणि आता तुमचं लगीन झालंय, आता तुम्ही थोर झालाय. शिवाय आता तुम्ही भोसले कुळातील कन्याच नाही, तर शूर सरदार महाडिक यांच्या घराण्यातील सुनबाई आहात. त्यांना कळलं तर हसतीलच बाई तुमच्यावर. पण मग आम्ही आमच्या आबासाहेबांची वाटही बघायची नाही. अहो, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आता निघावं लागेल. चला बरं. नाही निघणार आम्ही आबासाहेब आल्याशिवाय. भवानीबाई, असं नाही करायचं. पण त्यांनी वचन दिले आम्हाला येतं म्हणून. आमच्या मनाला खांदात येतो म्हणायच आमचे आबासाहेब. भवानीबाई, ऐका आमचं. आता साहेब, जेव्हा तुम्ही लग्न होऊन गेलात तेव्हा तुम्ही हत्तीवरून गेला, तेव्हा तुमचे आबासाहेब होते की नाही? मग आम्ही जाताना आमचे आबासाहेब नकोत का? पाहिजेत भवानीबाई, पण एकतर लग्नभर दिसले नाहीत, आमचा लाड करायचा राहायला. आम्हाला खूप खूप आठवण येते आबासाहेबांची. आबासाहेब, तुम्ही कुठे आहात? भवानीबाई, आम्ही आबासाहेबांना बघितल्याशिवाय रायगड सोडणार नाही. संदुका भरून तयार झाले. तुमचा हुकूम आला की निघूया. खरंच आमच्या हुकमाची वाट बघताय का? सुनबाईंना घेऊन घरी जाण्याची घाई झाली तुम्हासनी? हा, ते तर झालंच हो. ऐकलत का? जिंजीला गेल्यावर जंगी स्वागत करायचं भवानीबाईंचं. हो, जिंजी तुमची, भवानीबाई तुमच्या, करा की जंगी स्वागत. म्हणूनच केव्हा एकदा आम्ही इथून निघतोय असं झालंय आम्हाला. आम्हालाही. आणि आता तर आमच्या सोबत खेळायला भवानीबाई आहेत. खूप खेळू आम्ही. आई साहेब, आजच निघूया जिंजीला. आत्ताच घोडा काढतो आम्ही. असं का? घोड्यावर बसायची तयारीही झाली तुमची? अगं बाई, मातोश्री, सुखी बाबा. निघाला? संदू काही भरल्या? हो, म्हणजे आता परतीचा प्रवास करायचा म्हटल्यावर. आहो, एवढ्यात कुठे निघता? राहा की 4-6 दिवस. मातोश्री, अहो तुम्हीच परवानगी दिलीत ना आम्हाला. हो, आम्हीच परवानगी दिली, पण आम्ही ती रद्दही करू शकतो. अंबिकाबाई, आमचं अजून मन भरलं नाही बघा. एवढे दिवस रायगडावर राहून सुद्धा. अहो, राहिलात, वरमाय म्हणून राहिलात. रुसलात, रागावलात, पण ह्या सगळ्या धांदलीत आमची लेक म्हणून आमच्या सोबत कुठं राहिलात? अहो, तुमच्याच बरोबर होते काय मातोश्री? हो, पण लेकीला आमच्या माहेर पण साजरं करू द्या. खूप बोलायचंय त्यांच्याशी, मनाजोगते पदार्थ करून खायला घालायचे. आणि अहो, लग्नात एवढं खाल्लं वरमाई म्हणून ते, आणि ते बी मानानं. खाल्लं, पण त्याला आईच्या हाताची चव थोडीच असते. राहू द्यावं आमच्या लेकीला थोडे दिवस.
नका घाई करू. आता आम्ही काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे होय? अहो पर स्वराज्याचं कार्य पहिलं मग बाकीचं समजत असं तुम्हीच म्हणताय ना व? आणि आमचं राज घरचं कार्य सोडून स्वराज्याचं कार्य करतायत आणि आम्ही इथं बसून पाहुणचार घेतोय. हे काय बरं आहे का? असू द्या हो. आमची लेक एकदा तुमच्याकडे गेली की मग बरेच दिवस नजरेस नाही पडणार आमच्या. भवानीबाई, अव तुम्ही आमचं कोणाचंच ऐकत नाही, तर तुमच्या मातोश्रींचं तरी ऐका. नाही, कोणाचंच ऐकणार नाही. अहो मातोश्रींचं सर्वजण ऐकतात. त्यांचा मान आहे हा. तुमचे आबासाहेब सुद्धा त्यांचं ऐकतात. पण आम्ही ऐकणार नाही. करदंड दिल्यानंतरही नाही. वय वय आवडतं तेसनी, द्या तेसनी. हो, आम्ही करदंड देऊ, मैसूरचा पाखी देऊ. तुम्हाला आवडतो ना खूप? नको काहीच आम्हाला, फक्त एक आबासाहेबच पाहिजे. अहो, मग आम्ही काय एकटेच जाऊ का जिंजीला? बाहेर मेणेही तयार झालेत. आबासाहेब दिसल्याशिवाय मी गड उतार होणार नाही. आबासाहेब बघायचे आहेत तुम्हाला? हो. अहो, तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला तुमचे आबासाहेब दिसतील, आणि दिसतातही. असे आम्हाला आमचे आबासाहेब म्हणतात. खोटं खोटं खोटं. अहो, तुमचे आबासाहेब छत्रपती आहेत. ते गडकोटात, मातीत, बुरुजात, रयतेत व सैन्यात सर्वत्र दिसतात. त्यांना असं वेगळं बघायचं नसतं. हो ना मावशीबाई? हो तर तुम्हीच सांगा आता भवानीबाईंना. अहो, आमच्या आई साहेबांना बाबासाहेबांची ज्यावेळी आठवण येते त्यावेळी ते असंच करतात. किती समजूतच हवंय बापूसनी. बाळमुखातून किती समजुतीचे शब्द आले. आमचे बाबासाहेबही आम्हाला येतो म्हणतात, वचनही देतात, पण येतच नाही. मग त्यावेळी आम्ही असं रडत बसत नाही. मग काय करता तुम्ही? मनाची समजूत काढतो. माझे बाबा माझ्या बरोबर जिंजीचेही पालक आहेत, तिथल्या रयतेचे पालनहार आहेत. ते जरी म्हणाले असले तरी त्यांना कुठे एवढा वेळ? हे कोणी सांगितलं तुम्हासनी? आई साहेबांनी. पण आत्या साहेबांना आजोबा महाराजांनी हत्तीवरून पाठवलं होतं. अहो, पण आमच्या आई साहेबांच्या लग्नावेळी आजोबा महाराज नव्हतेच. वय वय अहो, महाराज नव्हते. त्यांचं लगीन आऊसाहेबांनी लावून दिलं. म्हणून म्हणतो, पुसा डोळे, उठा आणि तयार व्हा, मेहनत बसा. नाही, आपण आबासाहेबांना जिंजीला बोलवून घेऊ, मग तर झालं. पण ते येतील जिंजीला? हो, त्यात काय एवढं? फसवणार नाही ना आम्हाला? नाही. मग ठीक आहे. एवढंच नाही, जेव्हा आबासाहेब येतील तेव्हा आम्ही त्यांना सोडणारच नाही.
भवानीबाई, आजी साहेब, चांगल्या राहा. सगळे काम धाम करत जा. जी भवानीबाई, तुमचं भवानी बाळ खुशीत राहणार ना? हो भवानी ताई. रडू नका भवानीबाई. आठवण आली की पत्र धाडा हा. जी. आई साहेब, आबासाहेबांना सांगा आम्ही त्यांची वाट बघितली नाही. त्यांना सांगा आम्ही बुरजावर जाऊन त्यांना बघितलं नाही. आणि हेही सांगा आम्ही त्यांची आठवणी काढली नाही. सांगाल ना आम्ही न रडता न हट्ट करता जिंजीला गेलो म्हणून सांगा. सांगाल ना हो. भवानीबाई, शहाणं आमचं बाळ. आई साहेब, काळजी घ्या स्वतःची. आजी साहेबांच्या पायाला तेल लावा. त्यांचा देवा न विसरता द्या. खुशीत राहा. आई साहेब, येतो आम्ही. उचला मेना. भवानीबाई,
आबासाहेब इकडे या. आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आमच्याशी हो, या. आबासाहेब कुठं गेला होता तुम्ही? आम्ही किती किती वाट बघितली तुमची. सगळेजण म्हणत होते तुम्ही इथेच आहात, पण तुम्ही दिसत नव्हतात. एवढी मोठी मसलत असते का? मोठ्या नसतात बाळा, पण महत्वाच्या असतात. पण तुम्ही आमच्या लग्नात नव्हतात, हे तरी खरं ना? हो. आम्हाला खूप जणांची नावे सांगायची होती. किती भरवलं आम्हाला हळदीनं. बांधलेलं बाशिंग, मुंडावळ्या तर सारख्या डोळ्यावर येत होत्या आमच्या. आणि बाई, आम्ही तो नेसलेला शालू तर आम्हाला आवरतच नव्हता. ओ, सारखी आम्हाला आठवण यायची तुमची. कुठं कुठं आमचं लक्ष लागत नव्हतं. बाळा, आमचंही कुठं लक्ष लागत नव्हतं. आईसाहेबी आम्हाला खरं काही सांगत नव्हत्या. त्या काहीतरी लपवत होत्या आमच्यापासून. मग आम्हाला किती रडायला यायचं, पण आम्ही आमच्या दालनात जाऊन रडायचो आणि मग डोळे पुसून बाहेर यायचो. आबासाहेब का केलं तसं? आता ना आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नव्हतं. खूप खूप राग आला होता तुमचा, पण आता तुम्ही दिसलात आणि आमचा रागच गेला. आबासाहेब, आम्हालाही तुम्ही दिसलात आणि आमचा सगळा थकवा गेला. आम्हाला कोणी कोणी नको, फक्त तुम्ही पाहिजे. का असं केलं आबासाहेब? भवानी बाळा, चुकलं आमचं. या चुकीबद्दल आमच्या लाडक्या बाळानं आम्हाला माफ करा. आबासाहेब, खरं तर आम्हाला तुम्हाला मानवातून पळताना धावताना बघायचं होतं. हळदीनं पिवळं होताना, हातात हिरवा चुडा घालताना, पायात पैंजण घालताना, मळवट भरताना आणि पोहल्यावर चढतानाही बघायचं होतं. पण ऐन वेळी स्वराज्याच्या एका महत्वाच्या कामासाठी जावं लागलं. आमच्या वेळेस महत्वाची कामं कशी येतात स्वराज्याची? म्हणजे आमच्या जन्माच्या वेळी असंच स्वराज्याचं महत्वाचं काम निघालं होतं. तुम्ही मोगलांकडे गेला होता आणि आता तर लग्न होतं आमचं, पण तुम्ही महत्वाच्या कामासाठी गेलात. भवानी बाळा, असू द्या, आता आमचा राग गेलाय. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे आमच्या मेण्याला खांदा द्यायला आलात. आता आमचा राग गेलाय.